नमस्कार, मी प्रणिता बोरसे. जय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची राजकीय बातमी समोर येते आहे. ठाकरेंच्या गटनेतेपदी किशोरी पेडणेकरांची निवड झालेली आहे. तर ठाकरेंचा गटनेता ठरलेला आहे किशोरी पेडणेकर यांची निवड ठाकरेंच्या गटनेतेपदी झालेली आहे. शिवसेना भवनात किशोरी पेडणेकरांच्या नावाची अधिकृत घोषणा झालेली आहे. तर आज ठाकरेंचे सर्व नगरसेवक हे कोकण भवनात गेले होते. कोकण भवनात गटस्थापन करण्यासाठी हे सर्व नगरसेवक पोहोचणार आहे. थोड्याच वेळात हे सर्व नगरसेवक कोकण भवनात जातील आणि त्याआधी किशोरी पेडणेकरांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे. याच संदर्भातली अधिक माहिती घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे. महेंद्र, अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येते. किशोरी पेडणेकर ठाकरे गटाच्या गटनेतेपदी असणार आहे. काय अधिक माहिती? नक्कीच प्रणिता, आता काही वेळापूर्वी जी ठाकरे गटाच्या नगरसेवकांची बैठक झाली तर ठाकरे गटाचे प्रमुख नेते जे अनिल परब ते होते. या सगळ्या संदर्भात ठाकरे गटाकडून गटनेतापदी जी नाव निश्चित करण्यात आलं आहे त्यामध्ये किशोरी पेडणेकरांचं नाव ते निश्चित झालं आहे. त्यामुळे 1 वर्षासाठी हा कार्यकाळ असणार आहे. आज येथून सगळे नगरसेवक आहेत ते या सेनाभवनामध्ये झालेल्या बैठकीतून सगळी कागदोपत्री जी त्यांची पूर्तता झाल्यानंतर इथून काही वेळातच आहेत ते कोकण भवन CBD बेलापूर या ठिकाणी जाणार आहे. तर तिथे गट स्थापण्यासाठी जी कागदोपत्री व्यवहार आहे तो पूर्ण केला जाईल आणि फायनली ठाकरे गटाकडून विरोधी पक्षनेता म्हणून जरी नाव देण्यात आलं तरी किशोरी पेडणेकरांचंच नाव असणार आहे, हे या ठिकाणी या बैठकीत निश्चित झाले. अगदी महेंद्र, आपण जर पाहिलं तर याआधी महापौर पदाची महत्त्वाची जबाबदारी ठाकरेंनी किशोरी पेडणेकरांना दिली होती आणि आता गटनेता पदाची जबाबदारी दिलेली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या निवडणुकीनंतर ठाकरेंनी किशोरी पेडणेकर यांच्यावर विश्वास दाखवल्याचं दिसतंय. नक्कीच ठाकरे गटाच्या उपनेत्या आहेत आणि त्यांना अनुभव आहे महापौर पदाचा. त्यामुळे मोठी जबाबदारी त्यांच्यावर पुन्हा एकदा देण्यात आलेली आहे. त्यामुळे आता ठाकरे जर विरोधात असतील तरी ठाकरेंचा आवाज हा ठाकरे गटाकडून बुलंद आहे आणि किशोरी पेडणेकर या त्या पद्धतीने आपली भूमिका मांडताना पाहायला मिळतील. आणि ठाकरे गटाचा महत्त्वाचा चेहरा म्हणून जे आहे ते किशोरी पेडणेकरांकडे महिला म्हणून पाहिला जातो. त्यामुळे आता ही महत्त्वाची जबाबदारी असणार आहे किशोरी पेडणेकर यांच्यावर. किशोरी पेडणेकर आणि सर्व नगरसेवक हे आता थोड्याच वेळात सेनाभवन इथून कोकण भवन CBD बेलापूर इथे जाताना थोड्याच वेळात निघणार आहेत. जी महेंद्र, त्या संदर्भातील ही माहिती तुमच्याकडनं घेत राहू. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहिती.